वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुर्वे देव सर्वकार्येषु सर्वदा. हॅलो हाय, वेलकम टू माय चॅनल डेली व्लॉग विथ रोहिणी जोशी. आज आहे आपल्या वेट लॉस जर्नीचा 4था दिवस. चला तर मग मॉर्निंग ड्रिंकपासून सुरू करूया. मॉर्निंग ड्रिंकमध्ये मी आज घेतला आहे 1 ग्लास पाण्यामध्ये 1 चमचा मेथी. रात्रभर मी भिजत ठेवले होते आणि ते सकाळी उठून गरम करून पाणी वेगळं करून मेथी दाणे आपल्याला खायचे आहेत आणि पाणीसुद्धा प्यायचं आहे. तुम्हाला माझे व्हिडिओज कसे वाटतात ते नक्की मला सांगा. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकन नक्की दाबा, ज्यामुळे तुम्हाला माझे व्हिडिओचे नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला पाहायला सोपं होईल. पाणी गरम झाले, आता आपण हे गाळून घेऊया. तुमच्यासाठी माझ्या चॅनलवर नवीन हेल्दी रेसिपीजचे व्हिडिओसुद्धा येणार आहेत. नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्ही ते व्हिडिओ मिस नाही करणार. आता आपण करूया ब्रेकफास्टची तयारी. त्यासाठी मी घेतलं आहे इथे 2 उकडलेले बटाटे घेतलेत. मी 2-2.5 बटाटे आहेत इथे उकडून घेतलेत. मिरच्या घेतल्यात 3-4 आणि साबुदाणा घेतला आहे. मी आज साबुदाण्याची खिचडी बनवणार आहे, तर त्याच्यासाठी आपण घेतलं आहे साबुदाणा. रात्रभर भिजत ठेवला होता, एकदम मऊसूत व्हायला पाहिजे साबुदाणा. आता आपल्याला घ्यायचं आहे त्याच्यासाठी एका कढईमध्ये तेल घ्यायचं आहे. त्यामध्ये टाकायचे अर्धा चमचा जिरे. तुमच्याकडे उपासाला काय काय चालतं ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आमच्याकडे बटाटा, हिरवी मिरची, जिरे, काकडी हेच चालतं फक्त. कोथिंबीर, कढीपत्ता आम्ही खात नाही उपासाला, तर त्यामुळे मी माझ्या पद्धतीने बनवते. त्यामध्ये टाकले मी 1 हिरवी मिरची, मिक्स करून घ्यायचं आहे. आता त्यामध्ये टाकायचं आपल्याला उकडलेला बटाटा आणि त्याला सुद्धा परतून घ्यायचं आहे. त्यामध्ये टाकायचं आता आपल्याला भिजवलेला साबुदाणा आपल्याला मोकळा करून घ्यायचा आहे छान, आणि तो टाकायचा आहे आपल्याला हळूहळू. त्यामध्ये टाकायचं आता शेंगदाण्याचं कूट, भाजलेलं शेंगदाण्याचं कूट आहे हे. तुम्हाला जसं पाहिजे तसं कमी जास्त तुम्ही घेऊ शकता. आता आपण टाकणार आहोत मीठ आणि साखर. तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही मीठ, आणि मी चिमूटभर साखर टाकते इथे चवीला. मी इथे मिरच्या कमीच वापरल्यात. तुम्ही तुमच्या पद्धतीनुसार तिखट मिरच्या कमी जास्त करू शकता. जर तुम्हाला जास्त तिखट पाहिजे असेल तर तुम्ही जास्त घ्या. माझं तर हे मत आहे की तुम्ही डाएट करत असाल तर तुम्ही कमी प्रमाणात मिरची खा. आता याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि झाकून ठेवायचं आहे. ही आहे आपली खिचडी रेडी. ह्याला तुम्ही दहीसोबत सर्व करू शकता किंवा काकडीची कोशिंबीर सुद्धा घेऊ शकता यासोबत. आपल्याला फक्त हे 2 मोठे चमचे खिचडी घ्यायची आहे. पोर्शन कंट्रोल खूप महत्त्वाचा आहे डाएटसाठी. मी ही एवढी खिचडी घेतली होती. तुम्ही पाहू शकता माझ्या ताटामध्ये केवढी खिचडी. तुम्ही तुमच्या ॲपेटाईटनुसार कमी जास्त करू शकता खिचडी. आता आपल्याला घ्यायचा 1 कप चहा. छोटा कप आहे त्याच्यामुळे मी 1 कप घेतला आहे. त्यामध्ये गुळच टाकायचा आहे फक्त. आता बनवूया आपण लंचसाठी मी केली होती बाजरीची इडली आणि सांबार. बाजरीच्या इडलीची रेसिपी लवकरच चॅनलवर पाहायला मिळणार आहे, तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबा, जेणेकरून तुमच्याकडून ते रेसिपी मिस नाही होणार. बाजरीची इडली एकदम सॉफ्ट झाली होती. तुम्ही ते पाहू शकता किती सॉफ्ट झाली होती. तांदळाच्या इडलीपेक्षा पण ही खूप सॉफ्ट झाली होती. ग्लुटेन फ्री इडली आहे. वेट लॉससाठी एकदम उपयुक्त आहे, तर नक्की एकदा ट्राय करून पहा. त्याची रेसिपी लवकरच येणार आहे. आणि त्यासोबत मी घेतलं ते एक वाटी सांबार आणि 4 इडल्या घेतल्या होत्या मी. आणि
हे आहे माझं इव्हनिंग ड्रिंक, नारळ पाणी एक. आणि डिनरमध्ये मी पपईचं बाउल घेतलं होतं. हे जवळपास 50 ग्राम पपई असेल. आणि डे 4चं माझं वेट आहे 105.5. वॉक करायची आपल्याला दिवसभरामध्ये. 30 मिनिट्समध्ये आरामात 5000 स्टेप्स कंप्लीट होतात आपले. जर एखाद दिवस नाही झाले तरी ठीक आहे, पण कंप्लीट करायचा प्रयत्न करा तुम्ही सुद्धा. आता आपण बनवणार आहोत नाईट ड्रिंक. नाईट ड्रिंकसाठी मी घेतलं इथे 1 कप पाणी, त्यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकले. त्याला व्यवस्थित उकळी येऊन त्याला गाळून घ्यायचं आहे आपल्याला. आणि हे रात्री झोपताना आपल्याला प्यायचं आहे. तुम्हाला माझे व्हिडिओज कसे वाटतात ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुमच्याकडचे जर काही हेल्दी व्हिडिओज असतील, हेल्दी रेसिपीज असतील तर ते मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. मी ते नक्की ट्राय करून बघेन आणि तुम्हालाही सांगेन कशी झाली होती.
प्लीज 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 माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. थँक्यू. हे आहे नाईट ड्रिंक आपलं वीरा वॉटर. आज माझे 5,000 स्टेप्स कंप्लीट झाले होते. थँक्यू फॉर वॉचिंग.